श्री गुरुदेव दत्त। आज आपण बघणार आहोत 6वी रास। राशी चक्रातली 6वी रास म्हणजे कन्या रास। कन्या राशीचा स्वामी हा बुधच आहे। म्हणजेच मिथुन राशीचा स्वामी आणि कन्या राशीचा स्वामी हा एकच ग्रह आहे, तो म्हणजे बुध आहे। बुध हा तिचा स्वामी आहे, म्हणजे भूमी तत्वाची ही रास आहे। त्यासोबतच या राशीचा गुण म्हणजे ही प्रयोगशीलता कमी आहे। या राशीमध्ये पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असणारी ही रास आहे। त्यासोबतच नेतृत्व गुण हिच्यात कमी प्रमाणात आहे। बरं, ह्या राशीचा अमल हा बुधाचा आहे। बुध या राशीचा, बुध या ग्रहाचा अमल जास्त प्रमाणात असल्यामुळे बुधाचे जेवढे मी तुम्हाला याआधी बरे वाईट गुणधर्म जे सांगितले आहेत मिथुन राशीमध्ये, ते सर्व गुण या कन्या राशीत देखील आहे। गप्पाच्या ओघामध्ये ही रास स्वतःचे अस्तित्व विसरून जाणारी रास आहे। स्वतःचे विचार विसरणारी आहे। अस्तित्व म्हणता येणार नाही, पण स्वतःचे विचार ही रास विसरून जाते। थोडा विसरभोळेपणा देखील या राशीमध्ये आहे। संवेदन क्षमता कमी आहे या राशीमध्ये। कन्या या राशीचा आणखी एक गुण म्हणजे या राशीचं मन मोकळेपणा नाहीये। त्यामुळे यांच्या मनाचा ना थांग पत्ता आपल्याला लागत नाही की यांच्या मनात काय चाललेलं आहे। या गोष्टी आपल्याला लवकर लक्षातच येत नाहीत, कारण मोकळेपणा नाही या राशीमध्ये। इतरांच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली वावरणारी ही रास आहे। कन्या राशी इतर कोणासोबत चर्चा करत असताना किंवा गप्पाच्या ओघामध्ये यांचं स्वतःचं मत काय आहे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात ह्या विसरून जातात। पण ह्या राशीचं म्हणजे कन्या राशीचा आणखी खूप चांगले गुण देखील आहे। ही कन्या राशीच्या व्यक्ती या हृदयाने खूप छान असतात। त्यानंतर बदलत्या विचारांना त्या आत्मसात करतात आणि बदलत्या विचारानुसार किंवा येणाऱ्या काळानुसार त्या स्वतःमध्ये खूप लवकर बदल करतात, चेंजेस घडवून आणतात। ही त्यांची खूप छान गुणधर्म आहे। त्यातला सगळ्यात छान गुणधर्म म्हणजे त्यांचा खोडकर वृत्ती आहे। कन्या राशीवाले हा व्यक्ती खोडकर असतात, विनोदी असतात। त्यानंतर बालिशपणा त्यांच्यात भरपूर प्रमाणामध्ये दिसून येतो। मिश्किलपणा असतो। एक वातावरणामध्ये ना असं हास्य जे फुलवतात ती ही कन्या राशीच्या व्यक्ती असतात। त्या खोड्या काढतात, छोट्या मोठ्या खोड्या काढणं किंवा मिश्किलतेने बोलणं, या गोष्टीमुळे त्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या संपर्कात येतात किंवा ज्यांच्या घरामध्ये कन्या राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना नक्कीच अनुभव येत असेल की ह्या हास्य विनोदामधनं काहीतरी असा वातावरणात एक निर्मिती करतात। कन्या राशीच्या व्यक्ती ह्या दिसायला मध्यम गौर असतात आणि अशक्त देखील असतात। कन्या राशीच्या व्यक्ती ह्या मध्यम गौर असतात आणि थोड्या अशक्त देखील असतात। त्यासोबतच कन्या राशीचा गुण म्हणजे ही अति व्यवहारिक रास आहे। म्हणजे व्यवहारपणा यांच्या खूप असतं। म्हणजे तुम्ही एखादी छोटी जरी गोष्ट त्यांना सांगितली की हे असं असं करायचं आहे, तर त्यांचा व्यवहारपणा खूप लवकर जागृत होतो आणि ते व्यवहारिक होतात की त्याच्यातून काय आहे, कसं आहे। म्हणजे अति चिकित्सा, प्रत्येक गोष्टींमध्ये खूप प्रश्न असतात या राशींचे। कन्या राशीचा अमल हा पोटावर असतो, मज्जा संस्थेवर असतो, त्यानंतर त्याचा पचन संस्थेवर त्याचा परिणाम असतो। कन्या राशीच्या व्यक्तींचा अमल हा पूर्ण आपल्या पचन संस्थेवर आहे। त्यामुळे त्यांना त्याच्याशी रिलेटेड जो आजार असतो तोच त्यांना बऱ्यापैकी होत असतो। तर पचन संस्थेचे आजार म्हणजे त्यांना मग ऍसिडिटी होणं, कोष्ठवायू होणं, अशा प्रकारचे किंवा मज्जातंतूचे विकार असतात, पोटदुखी असते, हे आजार त्यांना होऊ शकतात। बरं, कन्या राशीचं स्थान म्हणजे हे 6ष्ठ स्थान आहे। कुंडलीनुसार म्हणजे पत्रिकेतील 12 ग्रहांनुसार यांचं हे 6ष्ठ स्थान आहे आणि ते स्थान म्हणजे थोडंसं आपण निगेटिव्ह म्हणता येणार नाही, पॉझिटिव्ह म्हणता येणार नाही। हे अधिपत्य 6ष्ठ स्थानाचे आहे। कन्या राशीचं स्थान हे 6ष्ठ स्थान आहे, त्याचं अधिपत्य हे 6ष्ठ स्थानाकडे आहे। त्यामुळे या व्यक्तीने काय व्यवसाय करावा, तर यांनी तुमच्या हॉस्पिटलमध्ये, आरोग्य खात्यात, नर्सिंग याच्यामध्ये त्यांनी जॉबसाठी सर्च करावे। कंपाऊंडर असतं किंवा पोटाचे विकार आहे किंवा पोटाशी संबंधित असल्यामुळे यांनी खाद्यपदार्थांचे व्यवसाय म्हणा की हॉटेल, फास्ट फूड या गोष्टीमध्ये त्यांनी व्यवसाय केला तरी त्यांना लाभाचं होऊ शकतं। किंवा त्यांनी बुध असल्यामुळे शिक्षकी प्रभावी, दुभाषिक, जिथे इंग्लिश मराठी दुभाषिक जे असतात अशा प्रकारचं, यासोबत त्यांनी काम केलं तरी चालतं। फळ विक्रेते असू शकतात।
आणि सर्वात महत्त्वाचं कन्या राशी आहे ती बुध आहे, ह्यामुळे थोडंसं त्यांनी वकिली, दलाली, शेअर मार्केट ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जाऊ शकतात, कारण ही रास म्हणजे अति व्यवहारी रास आहे. त्यामुळे नक्कीच त्यांची जी चिकित्सा असते किंवा त्यांचं प्रत्येक ठिकाणी जे एक निर्णय घेते वेळेस खूप सगळ्या गोष्टीचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतरच ते निर्णयावर पोहोचतात. त्यामुळे हे शेअर मार्केट, ब्रोकर्स यामध्ये देखील ते व्यवसाय करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. कशी वाटली आमची कन्या राशी विषयी व्हिडिओ नक्कीच सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करत राहा, त्यामुळे आम्हाला सुद्धा उल्हास वाटेल. त्यासोबतच आमचे व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत रहा फ्युचर गाईड सोल्युशन. धन्यवाद.